रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सगळेजण कसे आहात? आज मी खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेले आहे. माझं इव्हिनिंग रुटीन, तसेच किचन डेकॉर आणि किचनमधील छोटी मोठी कामं, असं बरंच काही मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आय होप की तुम्हाला हा आवडेल. तर सध्या बघा ना, उन्हाळा म्हणावा की पावसाळा हेच समजत नाही आहे. पुणे किंवा बाकी कुठलीही ठिकाणं असू देत, एवढ्या कडक उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अशी हजेरी लावली आहे. त्यामुळं पुण्यामध्ये अक्षरशः काही काही ठिकाणं अशी आहेत की तिथे गारांचासुद्धा पाऊस पडलेला आहे. आणि मस्त अशा गारव्याचा आनंद घेत आज मी इथे माझं इव्हिनिंगचा टाईम जो कडक किंवा गरमागरम चहा आहे तो असा एन्जॉय करत आहे. तर ते करतानाही मी इथे थोडंफार शूट केलेलं आहे. ह्याचा शॉर्ट्स व्हिडिओ जो आहे तो मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो पहा. संध्याकाळची वेळ, त्याच्यामध्ये पाऊस, खिडकीतून येणारा तो थंडगार वारा आणि हा मस्त वाफाळलेला चहा. वाह! उन्हाळ्यामध्ये हे असं काही अपेक्षितच नव्हतं. पण ह्या पावसामुळं ना सर्वांना एक सुखद धक्का दिलेला आहे. बरोबर ना? सध्या कसं चालू आहे माझं, जॉबचं काही काम नसल्यामुळे पूर्ण दिवस जो आहे तो घरामध्ये आणि बाळामध्येच जातो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मी आनंद घेण्याचा प्रयत्न करते. कधी गाणे लावते, आपले मराठी गाणे असू देत, हिंदी गाणे असू देत. जास्त करून जुने हिंदी गाणे तर खूप छान वाटतात. आणि अशा पावसाच्या वातावरणात गाणे ऐकत ऐकत चहा घ्यायचा म्हणजे खरंच खूप छान वाटतं. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या गोष्टींची आपल्याला आवड आहे त्या गोष्टींसोबत आपण कामं केली तर त्या कामाचा त्रासही आपल्याला होत नाही किंवा काम करतो आहे असंही काय वाटत नाही. मस्त एन्जॉय करत आपण ते काम आनंदाने करू शकतो. मला काम करायची सवय असल्यामुळे निवांत बसलेलं एवढं बोर होतं ना, कळतच नाही काय करायचं काय नाही. नुसतं ते विचार. त्याच्यापेक्षा असं कुठल्या तरी गोष्टींमधून आपण स्वतःला एंगेज जर ठेवलं तर खूप चांगलं आहे आपल्यासाठीच. त्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीच भेटत आहे. घासलेली भांडी जिथल्या तिथे ठेवणे हे खूप मोठा टास्क आहे असं मला तरी वाटतं. आणि जर आपण व्यवस्थित भांडे अरेंज करून ठेवले नाहीत तर आपल्याला कुठलं भांडं कुठं ठेवलं आहे हे लक्षात तर येतच नाही. शिवाय जागा बदलल्यामुळं सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या सारखं उघडून पाहाव्या लागतात. आपला स्पेस आणि टाईम दोन्हीही सेव्ह करायचा असेल तर मी हे पुढे दाखवले तसं करते. भांडे लावताना जे पातिले, वाट्या, तसेच ज्या वस्तू अशा एकात एक बसतात ना त्या व्यवस्थित अशा एकात एक ठेवते. त्याच्यामुळे स्पेस तर वाचतोच आणि भरपूर आपल्याला जागाही भेटते ट्रॉल्यांमध्ये वस्तू ठेवायला. आणि आता यामध्ये भरपूर अशा गोष्टी तुम्हालाही माहीत असतील किंवा तुम्ही त्या फॉलोही करत असाल. पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे थोडंसं मी नाही का सांगत आहे. अशा सवयींमुळं ना सारखं प्रत्येक ट्रॉली जी आहे ती उघडायला नको, त्याचबरोबर खाली वाकायलाही नको. म्हणून जी धुतलेली भांडी असतात ती मी अशी एकत्र किचन ओट्यावरतीच ठेवते. जसं की ताटात ताट ठेवणं, वाट्यांमध्ये वाट्या ठेवणं. आणि समोरच्या कट्ट्याला लागून ज्या वरच्या ट्रॉल्या आहेत जिथे आपण छोटे छोटे चमचे, वाट्या, अशा छोट्या छोट्या वस्तू ज्या ठेवतो ते मी ओपनच करून ठेवते. म्हणजे उभारल्या तिथं लगेचच भांड्याच्या जाळीमधून वाट्या घ्या, चमचे घ्या आणि लगेचच उभारल्या त्या ट्रॉल्यांमध्ये लगेच ठेवूनही टाका. त्यामुळं कट्ट्यावर जास्त पसाराही होणार नाही आणि भांड्याच्या जाळीतली लगेचच वस्तू ज्या आहेत ह्या छोट्या छोट्या चमचे वगैरे ते लगेचच आपल्याला ठेवताही येतील. जे भांडे रोज लागतात ते भांडे जास्त करून मी ट्रॉल्यांमध्ये पुढच्या साईडला ठेवते. आणि बाकीचे भांडे कधीतरीच लागतात किंवा कधी जास्त करून एखाद्या सणवाराला लागतात ते वरच्या लॉफ्टमध्ये ठेवते. आणि जे अधूनमधून लागतात छोटे मोठे घरामध्ये जर पाहुणे जर आलेले असतील तेव्हा जर लागणार असतील तर ते जे भांडे आहेत ते ट्रॉल्यांमध्ये मागच्या साईडला ठेवते. आणि एक ट्रॉली ओपन केल्यावर त्या ट्रॉलीमध्ये आपण काय काय ठेवतो हे ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या एकदमच ठेवून घेते. म्हणजे ती ट्रॉली ही सारखं उघडावी लागणार नाही.
त्यानंतर मी पुढे काही ऑनलाईन शॉपिंग केलेली होती. किचन डेकॉर म्हणू शकता किंवा होम डेकॉर म्हणू शकता. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पुढे जाऊन मी शेअर करत आहे आणि त्याची लिंकही मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हे काही प्रोडक्ट्स आहेत, मी ते ऑनलाईन मागवलेले होते. तर त्याची डिलिव्हरी होऊन भरपूर वेळ झालेला आहे. मी काही ओपनही केलेले आहेत, काही अनबॉक्स केलेले नाही आहेत. तर चला तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तर सगळ्यात अगोदर हे ओपन करू आपण. चाकूंचा सेट आहे हा. तर हे प्रोडक्ट तुम्हाला मी टॅग करते. छान आहे क्वालिटी. आवडली मला. 3 चाकू आलेले आहेत हे. प्राइस हे पुढे मागवलेलं आहे मी. माझ्या सिंकसाठी एक्सटेन्शन मागवलेलं आहे हे टॅपचं. मी ते लोकल शॉपमध्ये पण पाहिलं, मला पाहिजे तशी साईज भेटत नव्हती. ऑनलाईनही पाहिले पण शेवटी म्हणलं एकदा ही साईज जी आहे ती चेक करूया. तर हे पहा, असा टॅप आहे आणि इथे बटन पण आहे कमी जास्त करायचा फ्लोमध्ये. आणि हे नट्स जोडण्यासाठी इथे प्लॅस्टिकचे जे रिंग्स आहेत त्या दिलेल्या आहेत. हा इलेक्ट्रिक धूप लॅम्प आहे. चांगला आले पॅकेजिंग थर्माकोलच्या बॉक्समध्ये व्यवस्थित. इथे बटन पण दिलेलं आहे. ह्याच्यावरती इथे कापूर टाकायचा, तुम्हाला तर माहीतच असेल, आणि ते लाईट लावून. छान आहे ना, जड आहे चांगलं. त्यानंतर आपल्या किचनसाठीच मी ही गोष्ट मागवलेली आहे. LED लाईटची स्ट्रीप आहे ही. वाव, अशामध्ये मला किचनसाठी हवी होती. आणि ह्याच्यासोबत लाईटचं एक्सटेन्शन पण आहे. हे इथे जॉईंट करायचे असं. छान आहे हे. आणि त्यासोबतच पायपुसण्या मागवलेल्या आहेत. तर ह्या पायपुसण्यांना खूप छान आहे ह्याची क्वालिटी. मी ऑलरेडी 2 वापरायला घेतल्यात. 3चा सेट होता आलेला. खूप छान आहे ह्याची पण क्वालिटी. तर हेच सगळे प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला मी आता जवळून दाखवते, म्हणजे तुम्हालाही त्याची क्वालिटी समजेल. तर हे जे टॅब जो घेतलेला आहे सिंकसाठी मी, ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. उगं प्रमोशन करायचं म्हणून नाही किंवा हे प्रमोशनसाठी पण नाही या. मला पर्सनली ह्या गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. जर तुम्हाला ह्यातल्या काही गोष्टी हव्या असतील तर तुम्ही माझा जेन्युइन रिव्ह्यू बघून ही घेऊ शकता. आणि हे बघा, इथे टॅप जो आहे ना तो स्टीलमध्ये दिलेला आहे त्यांनी. आणि त्याच्या पाण्याच्या फ्लोमध्येही 2 प्रकार आहेत वेगवेगळे. तर त्याच्यानंतर हा इलेक्ट्रिक कपूर लॅम्प, हाही खूप छान आहे. सिरॅमिकचं जे डिझाईन केलेली आहे त्याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप छान दिसत होता हा लॅम्प. आणि पुढे जाऊन हे जे
मी ॲक्च्युली हे यूट्यूबमध्येच पाहिले होते, खूप जणं यूज करत आहेत, तर मलाही घ्यायचे होते असे डिझायनर नाईफ. तर ह्याचा 3चा सेट आहे आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे. आता ह्याचे प्रॉपर जे रिव्ह्यू आहेत, जे कट करताना व्हेजिटेबल्स ते किंवा LED लाईटची स्ट्रीप किती वेळ ठेवल्यावरती ती गरम होते, ते ॲक्च्युली यूज केल्यावरतीच मला समजेल. तर त्याच्यावरतीही तुमचा चांगला रिस्पॉन्स आला तर मी तोही व्हिडिओ टाकेल. पण समोरून हे हातात घेऊन बघितल्यावर तर समजते की ह्याची क्वालिटी खरंच चांगली आहे. आता हे वॉश केल्यानंतर नाईफचं जे कोटेड डिझाईन आहे ती निघते का नाही ते वापरल्यावरतीच कळेल. सो आत्ता जस्ट मी ओपन केल्यावरती अनबॉक्सिंगचे जे व्हिडिओ असतात तसा हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि ह्या पायपुसण्याही कॉटनमध्ये असल्यामुळे ना ह्या कमी पैशांमध्ये व्यवस्थित आलेल्या आहेत. पैशाच्या मानाने क्वालिटीही व्यवस्थित आहे. आणि त्याच्यानंतर ही LED लाईटची स्ट्रीप जी आहे ती खास मला किचनसाठी हवी होती. खूप दिवस मी वाट बघत होते घेऊ का नको घेऊ का नको, पण फायनली मी ही लाईट घेतली. आणि जेव्हा तुम्ही पुढे जाऊन बघचाल ना हा लाईटीचा उजेड, खरंच खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. आता कोणाला कशा कुठल्या गोष्टींमध्ये आनंद आहे ते ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. पण मी एक गृहिणी असल्यामुळे मला किचन डेकोरमध्ये खूप अशी एक्साइटमेंट असते. आणि ह्याची लाईट बघा, खरंच खूप छान दिसत होती, खूप म्हणजे खूप छान दिसत होते. मी जस्ट हे व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं, पण प्रत्यक्षात पाहिल्यावर लईच भारी. आणि आजही मस्त असा पाऊस पडलेला होता आणि पाऊस पडून उजाडल्यावरती हा जो सनसेट आहे तो खूप छान दिसत होता. म्हणूनच म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात. आणि चला तर भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.